ही एक बिग फाईट मॅच आपल्या समोर येत आहे. असोसिएशन प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून पहिली सलामीची जोडी मात्र पाहतोय. महेश तरे आणि शुभम पाटील अशी सलामीची जोडी, तर रोहित धुमाल लारा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट लारा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केला, चेंडू जातो डीप पॉइंट क्षेत्रातून सीमा रेषा लगत मात्र चेंडू फील्ड केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय. ती टीम कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर आणि स्वराज शिलेवा संघासाठी मात्र 2 धावा मात्र या सेव्ह केला बोलू शकतोय, परंतु रेफर केलं जाईल. थर्ड अंपायर्सला मात्र रेफर केलं जाईल. नाही, सेव्ह केलाय. व्हॉलेंटियर आहेत, धन्यवाद. व्हॉलेंटियर्स आहेत, चांगली भूमिका पार पडत असताना पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर 3 धावा मात्र आपण पाहतोय. 2 धावा मात्र पाहतोय. फलंदाज 3 महेश तरे यांच्या बॅटमधून निघालेल्या. तीन धावांनी मात्र सुरुवात करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय महेश तरे यांना. महेश तरे यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही देखील फलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहोत आणि फलंदाजीला मात्र सुरुवात झाली. नेक्स्ट बॉल लारा. यावेळी स्ट्राईक डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. अमोल आहे चेंडू खाली. अमोल येतील, चेंडू उचलतील, फेकतील. तदुवर मात्र एका धावेने मात्र आपलं अकाउंट देखील शुभम यांनी ओपन करून दिलंय आणि इथून मात्र शुभम यांच्या देखील खेळीला मात्र सुरुवात करत असताना आतापर्यंत 2 धावा, 1 धाव मात्र शुभम यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 3 धावा मात्र पाहायला मिळाल्या. त्या अर्थातच महेश तरे यांच्या बॅटमधून मात्र अत्यंत महत्त्वाची विकेट असणार आहे महेश तरे यांची, कारण महेश तरे एक चांगल्या फॉर्ममध्ये काही दिवसांपासून आहे आणि चांगल्या टचमध्ये असताना मात्र महेश तरे मात्र मोठी फटकेबाजी देखील करताना मात्र पाहतोय. महेश यांच्यासाठी महेश यांच्या माध्यमातून चेंडू जातोय लॉंग लेग, सीमा रेषा पार येतोय महेश तरे यांचा APL चौकार. रोहित यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र पाहतोय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने मात्र धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न महेश तरे आणि टीम कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर स्वराज श्रीवंश संघाचा असू शकतोय. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप बॅटची एज लागली होती, हाफ चान्स क्रिएट झाला होता ऋषी वालेकर यांच्यासाठी, परंतु चेंडू स्टॉप करू शकले नाही. परिणामी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र फील्ड केला गेलाय. तत्वर मात्र धावसंख्येत मात्र कोणत्याही प्रकारचा बदल मात्र पाहायला मिळत नाही. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या मात्र 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र 8 धावा पाहतोय. रोहित धुमाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. स्विच करण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर पिच झालेला चेंडू मात्र आपण पाहिला आणि तदनंतर मात्र चेंडू पॅडवरती जाऊन आदळतोय आणि तदनंतर 1 धाव मात्र लेग बाय स्वरूपात मात्र स्ट्रॉंग अपील मात्र पाहायला मिळाली. अपीलमध्ये जोश जास्त, आत्मविश्वास कमी. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झालेला, इम्पॅक्ट जरूर लाईनमध्ये होत होता, परंतु लेग स्टिकच्या बाहेर असलेला चेंडू मात्र अंपायरच्या प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून नॉट आऊट दिलं गेलं आणि तदनंतर मात्र 1 धाव मात्र स्कोर कार्डवरती पाहतोय. धावसंख्येत मात्र 1 बदलाव. धावसंख्या 9 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट शुभम यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल असणार आहे, अर्थात दुसरा चेंडू खेळतील. लवकर पोझिशन मध्ये आले. बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू उचलतील, फेकतील, तद्वार डायरेक्ट हिट झालं तर इथे मात्र पंचांचा बोट अवकाशाकडे आणि तदनंतर मात्र पाहतोय पहिल्या विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू मात्र रनआउट स्वरूपात मात्र मिळतोय. तो अर्थातच टीम कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर स्वराज श्रीवंश संघाचा पहिला ओपनिंग ब्लास्टर फलंदाज शुभम बॅक टू द डग आउट.
नेक्स्ट बॅटर सार्थक, चांगला थ्रो पाहायला मिळाला वेद यांच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं मात्र पतन मात्र आपण पाहतोय. दुसऱ्या षटकात मध्ये गोलंदाज ऋषी वालेकर, स्वतः ऐकॉन खेळाडू ऋषी वालेकर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहिली. त्या अर्थातच गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात ऋषी वालेकर मात्र येतील. सार्थक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. सार्थक यांच्यासाठी ओव्हर द विकेट गोलंदाजी करते. उन्हाचा तडाखा मात्र यायला मात्र सुरुवात झालेली आहे. 12चा ठोका मात्र आपण पाहतोय. 12 वाजून जवळजवळ 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि उन्हाच्या तडाख्यात मात्र आता फलंदाज आणि गोलंदाज मात्र कार्य करत असताना आपल्या टीमसाठी ऋषी, पहिला चेंडू ऋषी वालेकर याचा स्लोवर पद्धतीचा हा फेकलेला चेंडू पाडल्यानंतर थोडा पद्धतीने राईज होतोय. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. ऋषी वालेकर आणि रोहन वालेकर एकाच संघातून खेळणारे हे खेळाडू मात्र आज मात्र शर्वी 11 या संघासाठी मात्र खेळ करताना मात्र पाहतोय. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत ऋषी वालेकर यांनी कालच्या दिवसामध्ये खेळ करताना पाहिले. काल 48 धावांची इनिंग देखील ऋषी वालेकर यांनी साकारली होती. धावचीत झाली नसते तर कदाचित अर्धशतक देखील पाहायला मिळालं असतं ऋषी वालेकर यांचं. यावेळी खराब चेंडू होता. इट्स अ नो बॉल. बीमरचा चेंडू मात्र पाहिला. वेस्ट हाईटच्या वरती जाणारा चेंडू सार्थक यांच्यासाठी वेस्ट हाईटच्या वरती चेंडू होता आणि रेफर केले जाते. बॉलिंग टीम रिव्ह्यू असणार आहे. अंपायर्स कॉल रिव्ह्यू असणार आहे. अंपायर्स रिव्ह्यू असणार आहे. वेस्ट साईड चेक करायची आहे. राजू पाटील ॲज अ थर्ड अंपायर पण पाहणार आहोत. कामार्ली पेन सिटीला बिलॉंग करणारे तिन्ही पंच, क्वालिफाईड पंच आपण पाहतोय. मेन अंपायर म्हणून प्रशांतजी बांदेवडेकर सर, स्क्वेअर लेग अंपायर प्रीतम पाटील कलबे पिन आणि थर्ड अंपायर म्हणून आपण पाहतोय त्या अर्थातच राजू पाटील कामार्ली पेन. तसेच ड्रीम क्रिकेट्स .inच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरात मात्र पसरवली जाते. तसेच DJ CR साऊंड सर्व्हिस कॉमेंटेटर म्हणून आमच्यासोबत कालपासून जोडले गेलेले प्रलय पाटील कातलपाडा आणि स्कोरर म्हणून हितेश पाटील तिनबिरा या सर्व सहकाऱ्यांचं कामकाज मात्र गेल्या कालच्या दिवसापासून आमच्यासोबत मात्र ही असोसिएशन प्रीमियर लीग 2024चं 5वं पर्व यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जण मात्र आपलं योग्य ते योगदान मात्र देऊन मात्र ही असोसिएशन प्रीमियर लीग 2024 मात्र यशस्वी करण्याच्या मार्गावर आहे. आणि आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण अनुभवतोय. इट्स ए नो बॉल म्हणजेच फ्री हिट असणार आहे. बीमरचा चेंडू मात्र हाताळला गेला. धावसंख्येत मात्र 2 ने बदलाव मात्र पाहायला मिळेल आणि धावा जाऊन पोहोचते त्या अर्थात 11 धावा. फ्री हिटचा चेंडू उघडा डोले पहा नीट. येतोय चेंडू हा फ्री हिट. फ्री हिट येतोय. मश्तरे यांच्यासाठी परभणी असणार आहे. संधी चालून आलेली आहे. या संधीचा मात्र फायदा उठावा लागणार आहे. ते अर्थात स्वरांश 11 संघासाठी मश्तरे यांना फ्री हिटचा चेंडू इथून गेअर अप करू शकते. मोमेंटम मात्र आपल्या बाजूने घेऊन शिफ्ट करू शकतोय. चेंडू पाडल्यानंतर मात्र चेंडू इथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. चेंडू उचलतील फेकतील तद्वर मात्र एकच धाव. चांगला कमबॅक मात्र या चेंडूवरती बोलू शकतोय तो ऋषी वालेकर यांचा. कारण फ्री हिटचा चेंडू होता. वाटलं होतं फ्री हिटचा चेंडूवरती मोठा फटका मारतील परंतु तशा पद्धतीने चित्र पाहायला मिळालं. ज्या एरियामध्ये चेंडू मारायचा होता ना त्या एरियामध्ये मात्र प्रोटेक्शन दिलं होतं. त्या एरियामध्ये संरक्षण म्हणून क्षेत्ररक्षक एक तैनात केला होता परंतु त्या एरियातून फक्त मिळाली ती एकच धाव. म्हणजे चांगला कमबॅक आता पुन्हा एकदा ऋषी वालेकर यांचा या मॅचमध्ये आपण बोलू शकतोय. चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये आता मात्र शर्वी 11 संघ मात्र पाहतोय. ते पहिला दुसरं षटक मात्र मार्गस्थ असताना आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत ऋषी वालेकर यांनी आणि 12 धावा मात्र धावफलकावरती मात्र अनुभवतोय. यावेळी गुटनाटिक तमाशा देख परंतु चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला. हाफ चान्स क्रिएट झाला होता परंतु हाफ स्टॉप देखील पाहायला मिळाला. नक्कीच जर हा झेल कदाचित पायावरती पडला जात नाही ना तर 4 धावा मात्र खर्च कराव्या लागल्या असत्या. परिणामी 2 धावा मात्र सार्थक यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वधारतोय जाऊन पोहोचतोय ते 14च्या घरात. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 1.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा पाहतोय.
यावेळी पुन्हा एकदा लाफ्ट केला चेंडू, बराच वेळ हवेत चेंडू खाली, डाऊन दी फिल्डर अमल मेकिंग नो मिस्टेक्स, सार्थक बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर सुबोध धुमाल मैदानामध्ये एंटर होताना दिसतील. नेट नंबर 4 सुबोध धुमाल मैदानामध्ये दाखल झाले. 2 विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलेत. चांगला कमबॅक आता मात्र ऋषी वालेकर यांचा मात्र पाहतोय. 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात ऋषी वालेकर यांनी. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहतोय. रोहित नंतर आता वालेकर. वाह, काय गोलंदाजी, असं वाटतंय की चेंडू फुलटॉस पद्धतीने येईल, परंतु फ्लाईटीत टाकलेले हे चेंडू मात्र हाफ हॉली चेंडू पडले जातात आणि तदनंतर मात्र चेंडू रीड करणं मात्र फलंदाजांसाठी कठीण होऊन बनलं. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 धावा मात्र खर्च केला. जरूर त्याच्यामध्ये एक नो बॉलचा चेंडू होता. हिटच्या चेंडूवर देखील चांगला कमबॅक पाहायला मिळाला, परंतु नंतरच्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी, आतापर्यंत अप्रतिम कामगिरी मात्र पाहतोय ऋषी वालेकर. हलक्या हातानं स्टेअर केला, हलक्या हातानं चेंडू ग्लान्स केला, चेंडू जातोय लॉंगलेग क्षेत्रामध्ये, चेंडू फील केला जातोय. तद्वर मात्र 1 धाव घेतली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय 7.50च्या सरासरीनं 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी 2 षटकांचा खेळ समाप्त होणं शिल्लक असणार आहे. इथून मात्र जास्तीत धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र टीम कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वराज इलेव्हन्स हा संघ मात्र करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक देखील होतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. ड्रिंक ब्रेक करायचा आहे. तोपर्यंत ऐकूया DJ CR यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये सुपर 8च्या लढतींचा थरार मात्र आपण पाहतोय. पहिला संघ जो सुपर 4चं तिकीट ज्या संघाला मिळालं तो अर्थातच आपल्या मेहनतीनं, आपल्या खेळानं मात्र आज मात्र या सर्व रसिक प्रेक्षकांना ज्यांनी प्रभावित केलं आणि आपला प्रतिभावन खेळ ज्यांनी दाखवला तो अर्थातच संदेश जे बैकर यांचा जिजा 11 संघ. हितेश पाटील आयकॉन खेळाडू दिसला आणि आता मात्र दुसरी लढत मात्र आपण पाहतोय सुपर 4साठी क्वालिफाय होण्यासाठी. दोन्ही संघ मात्र एकमेकांसमोर मात्र फाईट करत असताना मात्र आपण पाहतोय. आतापर्यंत नाणेफेक जिंकली होती ऋषी वालेकर यांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या अर्थातच 15 धावा. आकाश पाटील मेडेकार 3ऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसली. या मॅचमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न मात्र असणार आहेत. या मॅचमध्ये आता सुबोध धुमाल आणि महेश तरे यांचा की जास्तीत जास्त धावा आपला कमल राजेंद्र जुईकर या संघाला मात्र मिळवून द्यायच्या आणि या धावांनी मात्र जर चांगला आकार घेतला 40-45 धावा तर मात्र फायटिंग टोटल मात्र बोलू शकतो. मागच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच होते. 32 धावांचा पाठलाग करत असताना थोडे प्रयत्न मात्र करावे लागले होते आणि तशाच पद्धतीचा जर स्कोर इथं पाहायला मिळाला तर एक फायटिंग टोटल मॅचमध्ये देखील पाहायला मिळू शकते. तत्पूर्वी पुन्हा एकदा 3ऱ्या षटकामध्ये जर्सी क्रमांक 18 आकाश पाटील पांढरा मेडेकार गोलंदाजी ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट दिसणार आहेत. समोर आहेत सुबोध धुमाल. आकाश यांचा चेंडू लीडिंग एज आणि तदनंतर मात्र अप्रतिम झेल. सुबोध धुमाल बॅक टू द डगआउट.
पहिल्या चेंडूवरती आकाश यांच्या माध्यमातून आपल्या संघाला सफलता. लाभेश म्हात्रे नवीन बॅटर मैदानात एंटर झालेत. लाभेश म्हात्रे मात्र येता क्षणी मात्र ऑन साईडला टार्गेट करत असताना चेंडू मात्र जातोय कावकरनं रिजन मधून. क्षेत्ररक्षक आले चेंडू उचलतील फेकतील तर दोन मात्र एका धावेने मात्र आपल्या इनिंगला मात्र सुरुवात करत असताना लाभेश मात्र यांच्या बॅटमधून मात्र एक धाव मात्र पाहायला मिळाली. धावसंख्येत मात्र एकही बदलाव मात्र झाल्यानंतर मात्र फारसा बदल मात्र धावफलकावरती पाहायला मिळत नाही. 16 धावा धावफलकावरती जरूर पाहतोय. 2.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणखी 10 चेंडू येणं शिल्लक असणारा या इनिंगमध्ये आणि या 10 चेंडूमध्ये कमीत कमी 22 ते 25 धावा बनवाव्या लागणार आहेत. ते महेश तरे आणि लाभेश म्हात्रे यांना या मॅचमध्ये, कारण धावसंख्या फार कमी आहे. 16 धावा 14 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 16 धावा धावफलकावरती पाहतोय. त्या अर्थात 6.86च्या सरासरीनं. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झालेलं क्षेत्ररक्षण पाहतोय. मिस्टर फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली त्या क्षेत्रातून, परंतु चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये मात्र चेंडू फील्ड केला गेलाय आणि त्या चेंडूवरती पाहतोय तर फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी प्रभावित केलंय गोलंदाजीपासून. पहिल्या मॅचमध्ये आकाश पाटील हजर नव्हते, परंतु तदनंतर मात्र ज्या पद्धतीने तो मॅच शर्वी 11 संघ लूज झाला होता, परंतु तदनंतर मात्र शर्वी 11 संघासाठी आकाश यांची गोलंदाजी मागच्या कालच्या 2 मॅचमध्ये चांगली गोलंदाजी आणि या मॅचमध्ये देखील तशाच पद्धतीची गोलंदाजी आकाश. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाडल्यानंतर मात्र चेंडू कोण चेंज करतोय. पंचांकडे मात्र आशाभूत नजरेने मात्र फलंदाज पाहतोय. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ, कोणत्याही प्रकारचा निर्णय देत नाही. लीगल डिलिव्हरी डॉट बॉल येते. आणखी एक आकाश पाटील यांचा चांगली गोलंदाजी आकाश पाटील यांची. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट मिळवलाय आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल आकाश. यावेळी खराब चेंडू पाहायला मिळाला. बॅकअप मिळालं, परंतु त्या चेंडूवर देखील आपण पाहतोय ही धावचीत स्वरूपाची विकेट. वाईट मिळाला, अतिघाई संकटात नाही आणि तदनंतर मात्र लाभेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आयुष्यात मित्रांनो जर कोणासाठी खास बनायचं असेल ना तर इतकं खास बना की संकटात असताना देवाच्या आधी त्या माणसांना पहिल्यांदा आपली आठवण आली पाहिजे. मैदानात नवीन फलंदाज दाखल झालाय संकेत. शर्वी 11 पुन्हा एकदा 18 धावा पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. आज मात्र शर्वी 11 संघाची सर्व क्षेत्ररक्षक मात्र जीव तोडून क्षेत्ररक्षण करताना मात्र पाहतोय. आपल्या गोलंदाजांना साथ देण्यासाठी मात्र प्रत्येक क्षेत्ररक्षक हे 10 क्षेत्ररक्षक आज मात्र आकाश पाटीलला मात्र साथ देण्यासाठी मैदानामध्ये जीव तोडून जीवाचा रान करून मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. महेश तरे सलामीसाठी आलेत, परंतु हवी तशी फलंदाजी महेश तरे यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाली नाही अद्यापर्यंत. आणि इथं देखील चेंडू चेंडू खाली आहेत. रोहित धुमाल होते, परंतु मित्रांनो शक्य नाही आपल्याला बाहेरून मैदानाच्या हसणं शौक आहे, परंतु आता मात्र सूर्याची किरणं प्रखर झालेली आहेत. डोळ्यामध्ये सूर्याची किरणं येतात, त्या कारणास्तव मात्र हा झेल मात्र रोहित धुमाल यांच्या हातामधून सुटला गेला. क्रिकेटमध्ये कोणता झेल मित्रांनो सोपा नसतो आणि कधी कधी चांगले झेल सुटताना मात्र पाहत असतो, कठीण झेल आपल्या हातामध्ये विसावताना मात्र आपण पाहत असतो. परंतु आता मात्र सूर्याची किरणं एवढी प्रखर आहेत, आग ओततय सूर्य देवता आणि खरंच त्यांच्या समोर मात्र हे क्षेत्ररक्षण करत असताना मात्र रोहित यांच्या हातामधून सुटलेला झेल मात्र पाहिला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6.67 ची सरासरी. 20 धावा धावफलकावरती पाहतोय. नेक्स्ट मॅच साठी चला टॉस साठी यायचं आहे.
पाटील ब्रदर्स आणि सुनीत 11 टॉससाठी यायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करतोय. पाटील ब्रदर्स आणि सुनीत 11 तिसरी लढत असणार आहे ती सुपर 8ची. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज वेद बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल. पहिला दिवसाचं विशेष आकर्षण ठरलेला हा खेळाडू, ज्या खेळाडूच्या माध्यमातून लागोपाठचे 4 मेगा षटकार पाहायला मिळाले, तोच वेद मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असणार आहेत महेश तरे. 9 चेंडू आणि 12 धावा. आता खराब चेंडू आणि अखेरीस ही मात्र पर्वणी होती महेश तरे यांच्यासाठी. नो प्लस हा येतोय संघर्षाचा संकनाद करणारा महेश तरे यांच्या बॅट मधून APL षटकार. खराब चेंडू फार खराब चेंडू. बीमर हाताळला गेला. आणखी एक बीमर येतोय तर मात्र वेद यांची गोलंदाजी आपल्याला बंद करावी लागेल. पहिला चेंडू बीमर. इट्स अ फ्री हिट असणार आहे. धावसंख्या फ्लाय होताना दिसेल 7 धावांनी 27 धावा. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षकाला हे माहित नाही की मी झेल घेतलाय तो फ्री हिट आहे. फ्री हिट होता. क्षेत्ररक्षकाचं लक्ष होणं गरजेचं असतं, अन्यथा ही एकच धाव होऊ शकली असती आणि महेश तरे नॉन स्ट्राईक वरती राहिले असते, परंतु तसं पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाचा थोडा हलगर्जीपणा पाहायला मिळाला आणि तिथंच मात्र जर पाहायला गेला ना तर 2 धावा देखील कंप्लीट झाला. म्हणजे क्षेत्ररक्षण करत असू द्या, फलंदाजी करत असू द्या, गोलंदाजी करत असू द्या, फ्री हिट आहे की नाही याच्याकडे देखील प्रत्येकाचं लक्ष तेवढंच बारकाईनं असणं गरजेचं असतं. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगला मात्र रोहित धुमाल आहेत. चेंडू उचलतात का? उचलतील तोपर्यंत पाहायला गेलात तर एक सुद्धा रन नाही. म्हणजे आता पूर्णपणे महेश तरे या मॅचमध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न असणार आहे. महेश तरे यांचा धावसंख्येत बदल मात्र पाहायला मिळत नाही. धावसंख्या मात्र स्थिरावते, धावसंख्या जाऊन पोहोचते. त्या अर्थातच 29च्या घरात 4थं षटक मार्गस्थ. आतापर्यंत चेंडू फेकले 2, येणारे चेंडू शिल्लक आहेत 4. थ्रू दी कवच, ओव्हर दी कवच मारलेला हा कव्हर ड्राईव्हचा देखना फटका. मरीन ड्राईव्ह पेक्षा खूपसूरत हा कव्हर ड्राईव्ह पाहतोय महेश तरे यांच्या बॅट मधून. हा APL चौकार. चार धावा आल्यात, 13 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. 3 चेंडू संपलेत, 3 चेंडू शिल्लक. आणखी किती धावा येतात? मी पहिलंच म्हटलं की 2 फटके येणं गरजेचं असणार आहे या षटका. म्हणजे धावसंख्या 35-36 पर्यंत जाऊ शकते. 33 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅचसाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय पाटील ब्रदर्स आणि सुनीत 11, म्हणजेच सनील पाटील आणि विनोद पाटील अशी ही लढत असणार आहे. सनील पाटील आणि विनोद पाटील अशी बिग फाईट लढत पुढच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 विस्फोटक फलंदाजांमध्ये ही लढत असणार आहे. ओ लांब 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 खूप लांब षटकार. दोन चेंडू शिल्लक, 39 धावा. महागड षटक आतापर्यंत 19 धावा. आणखी एक स्क्वेअर कटचा चांगला फटका मात्र पाहतोय आकाश पाटील. चेंडू खाली येतील परंतु त्यांना देखील बीट केलंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय आणखी एक APL चौकार.
मैदानावरती शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं असतं आणि शेवटपर्यंत उभं राहिल्यानंतर सलामीवीर काय करू शकतो हे दाखवत असताना महेश तर यांच्या बॅटमधून बेमिसाल 15 चेंडू आणि 34 धावा. आणखी एक मोठा लवकर पोझिशन बनवली आणि तदनंतर मात्र चेंडू जाता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. वेल फिनिश महेश तरे. आतापर्यंत जर पाहायला गेलात ना तर चांगला स्कोर मात्र धावफलकावरती पाहतोय जो पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 20 धावा होत्या आणि या षटकामध्ये मित्रांनो 29 धावा मात्र खर्च केल्या गेल्या आणि महेश तरे यांच्या बॅटमधून मित्रांनो 16 चेंडू आणि 40 धावांची विस्फोटक संघर्षमय खेळी मात्र पाहतोय शेवटच्या षटकामध्ये. वेल बेड महेश तरेसाठी ताल्यांचा गरजार मात्र होत आहे. कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर स्वरांश इलेव्हन संघाच्या माध्यमातून. धावा झाल्यात 49. गरज आहे 50 धावांची. कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील हे ऐकवण्यापूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत जिथे सुनीत इलेव्हन संघाचे सनील पाटील आणि पाटील ब्रदर्स संघाचे कर्णधार असणार आहेत अर्थातच विनोद पाटील यांच्यामध्ये टॉस करणार आहोत. 16 चेंडू आणि 40 धावा 3 षटकार 3 चौकार. पहिल्यांदा वाटलं होतं की महेश तरे या मॅच मध्ये जवळजवळ 9 चेंडू आणि 12 धावा होत्या आणि तदनंतर ज्या पद्धतीने शेवटच्या 4 चेंडूमध्ये बरसले ना महेश तरे यांनी मॅच मात्र आपल्या बाजूने फिरवून आणले. परंतु हे देखील स्वरांश इलेव्हन संघाला विसरून जमणार नाही. ऋषी वालेकर आहेत, वेद आहेत, अमोल आहेत, लारा आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत. चला या टॉस घेतोय आपण. दोन्ही कर्णधार हजर झालेत. एका बाजूने पाटील ब्रदर्स संघासाठी विनोद पाटील आले तर दुसऱ्या बाजूने सुनीत इलेव्हन संघासाठी सनील पाटील येताना दिसणार आहेत. मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. सन्माननीय संकेतजी माली यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करतोय जिथे प्रलय पाटील जोडले गेलेत. नाणेफेक घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्री संकेतजी माळी आणि त्यांच्या उपस्थितीत नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे सुनीत इलेव्हन आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाटील ब्रदर्स. नाणेफेक नाणं फ्लिप केले इथे आणि काटा मागितला छापा आलाय. विरुद्ध दिशेला टॉस आलेली आहे आणि आपल्या इथे पाटील ब्रदर्स विनोद पाटील आपल्या इथे समवेत आहेत आणि त्यांच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय आणि इथून पुढे सुपर 8चा सामना. तर याच्यासाठी तुमचा सर्वप्रथम निर्णय काय असेल आणि काय तयारी आहे? बॉलिंग करणार. सगळ्यांनी क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि तोच निर्णय घेतलाय. मला तर असं अजूनपर्यंत कुठलाही संघ भेटला नाही की सर्वप्रथम नाणेफेकीचा कॉल आल्यानंतर त्यांनी बॅटिंग वगैरे काही घेतलेली आहे. तर विरोधात आहे तुमच्या सुनीत इलेव्हन संघ. तर त्यांच्या विरोधात काय स्ट्रॅटेजी असेल तुमची? स्ट्रॅटेजी असे काही नाही, कमीत कमी धावा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार. किती धावांचं टार्गेट देणार? कमीत कमी धावाचा असं काही सांगू शकतो. कमीत पर्यंत आणि कमीत कमी धावा. त्याच्यामुळे गोलंदाजी लाईनअप खूपच स्ट्रॉंग आहे. यांच्यासमोर पाहिलं तर व्ही फॅक्टर आहे. 3 व्हीज आहेत. विनोद आहे, विवेक आहे आणि विनय आहे. काय अफलातून ते फॉर्ममध्ये टचमध्ये आहेत. आणि तुमच्या बाजूला सुनीत आणि सनील आहे आणि तुझा भाऊ सुद्धा सुमित आहे आणि आदित्य आदेश. हे सर्व काही खेळाडू आहेत, चांगल्या टचमध्ये दिसत आहेत. तर कशा प्रकारे फलंदाजीची धुरा ते सांभाळणार आहेत? जास्तीत जास्त धावा पकडण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग लाईन समोरच्या टीमची नक्कीच चांगली आहे, परंतु आम्ही सर्व जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तुम्हाला दोन्ही सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. दोघांना सुद्धा दोन्ही सामन्यासाठी शुभेच्छा. आपल्या समोर यानंतरचा सामना होणार आहे सुनीत इलेव्हन आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाटील ब्रदर्स. नाणेफेकीचा कॉल अर्थातच पाटील ब्रदर्स या संघाच्या बाजून लागला आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि तत्पूर्वी जाऊया या सामन्यामधील थरार आपल्याला पाहायचा आहे आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 50 धावींची गरज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रलय पाटील. It's a welcome shot. APL षटकार.
अफलातून फलंदाजी आपण पाहिली मित्रांनो, चौकार, षटकार आणि मैदानाच्या चारी बाजूला. आणि त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली तर समोरचा खेळाडू सुद्धा तशीच फलंदाजी करणार का? अमोल पाटील चं प्रत्युत्तर आहे महेश तरेच्या फलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, गोलंदाजीसाठी लाभेश म्हात्रे. यावेळी चेंडूपर्यंत स्वतः जाऊन पोहोचलाय, पॉइंटच्या डोक्यावरून उंचावर मारला फटका, टप्पा घे, चेंडू होतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, खतरनाक चौकार. चांगला चेंडू टाकला होता लाभेश म्हात्रेने, परंतु अमोल आधीच इरादे स्पष्ट आहेत अमोलचे की मला मोठी धावसंख्या पार करायची आहे, चेस करायची आहे, मला सुपर 4 मध्ये जायचं आहे. त्याच्यामुळे चेंडूपर्यंत स्वतः कव्हर केलं त्याने. यावेळी बॅकफुटला जाऊन चांगल्या रीतीने ड्राईव्ह, पॉईंटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण, ओव्हर थ्रो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. 50 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. कैलासवासी कमल, राजेंद्र जुईकर, पुरस्कृत स्वरांश 11 या संघाने सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकांमध्ये 20 धावसंख्या होती त्यांची. आणि तदनंतर मात्र महेश तरेने काय फलंदाजी करून दाखवली. अफुल्लातून फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली, एकदम भारी. आणि त्याचा पाठलाग करत असताना अमोल पाटील तशीच सुरुवात करून देते. 3 चेंडूमध्ये 1 षटकार आणि 1 चौकारच्या जोरावर टोटल धावसंख्या त्याच्या खात्यामध्ये झालेली आहे ती 11. लाभेश म्हात्रे नवोदित खेळाडू आहे, मागच्या वर्षीच्या APL मध्ये चांगला फॉर्ममध्ये दिसला. याही वर्षी तसाच फॉर्ममध्ये आहे, परंतु सुरुवातीलाच धडाकेबंद फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी, आक्रमक फलंदाजी मात्र लाभेशच्या गोलंदाजीवर करण्यात येत आहे. यावेळी 1 धाव, सर्व क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक एक चेंडू ज्या ज्या दिशेला मारला जातोय सर्व बाजूचे क्षेत्ररक्षक मात्र हलताना दिसतोय, कारण की क्रुशियल सामना आहे, महत्वाचा सामना. प्रत्येक धाव इथे महत्वाची असणार आहे. करंट रन रेट पाहिलं तर 12.25. यावेळी फ्लाईट डिले आणि हा चेंडू लँड होतोय सीमेच्या पलीकडे. 1 टप्पा घेत चौकार. पन्नास धावांचं टार्गेट आणि ते पार करायचं आहे. आणि पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना 16 धावसंख्या. पुढल्या चेंडूसाठी लाभेश ओव्हर द विकेट. गोलंदाजीसाठी चांगला चेंडू होता, गुडलेन स्पॉटवर ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना पंचांकडे जोरदार अपील. तिसऱ्या पंचांकडे वैधता चेक केली जाणार आहे या रनआउटची, की रनआउट असेल की नाही. अजूनपर्यंत तिसऱ्या पंचांचा निर्णय हा प्रतीक्षेत असणार आहे. सुप्रीम कोर्टाकडे निर्णय रेफर केला गेला आहे. आता पाहायचं आहे यूट्यूबच्या माध्यमातून. ड्रीम्स क्रिकेटचा टीम आमच्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून हा चेक केला जाणार रिप्ले. परंतु जी काही धडाकेबंद फलंदाजी लावलेली आहे मित्रांनो, अमोल पाटील 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे त्यांच्या माध्यमातून. आणि त्यांनी वैयक्तिकपणे 4 चेंडू खेळत असताना 15 धावसंख्या उभारलेली आहे. जबरदस्त षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतर 2 चौकार 375 च्या स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. त्यांचे साथीदार आहेत वेद, चांगले साथ देत आहेत. सर्वजण प्रतीक्षेत आहेत. वाट पाहत आहेत, सगळ्यांच्या नजरा लागल्यात की थर्ड अंपायरचा निर्णय काय असणार आहे. सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो एका ठिकाणी घोलका करून एकत्र थांबलेले आहेत आणि ते वाट पाहत आहेत निर्णयाची. त्याच पद्धतीने दोन्ही फलंदाज आणि सर्व प्रेक्षक जितके पॅव्हिलियन उभे केलेले आहेत 1 2 3 4 5 6 तितक्या पॅव्हिलियनमध्ये ते मात्र निर्णयाची प्रतीक्षा. आणि हा टाळ्यांचा कडकडाट येत आहे तो शार्वी 11 या संघाच्या गोठ्यामधून, कारण की हा आहे नॉट आउट. शेवटचा चेंडू होता आणि एका षटकाची समाप्ती. एका षटकानंतर टोटल धावसंख्या बनलेली आहे ती 3 बाद 17. शार्वी 11 डीजे.
थँक्यू डीजे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता अमल पाटीलचा आणि ती स्ट्राईक त्यांच्या बाजूने आलेली आहे. शेवटच्या चेंडूवर काहीतरी घडामोडी घडताना पाहिल्या, असं वाटत होतं की धावबाद होऊ शकला असता, परंतु नाही. यावेळी नवीन गोलंदाज योगेश पाटील, काय कडक शॉट सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे डीप मध्ये, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने अगदी आलाय चेंडूपर्यंत, फेकी करेल तोपर्यंत एक धाव. वेदसाठी स्ट्राईक रोटेट होताना अमोल वैयक्तिकपणे 17 धावसंख्या. शार्वी 11. या संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 18 बनलेली आहे आणि त्यामध्ये वैयक्तिकपणे 17 धावसंख्या उभारलेली आहे ती अमोल पाटीलने. गोलंदाजीचे एका अर्थाने कौतुक करावे लागेल, कारण की ज्या अवांतर स्वरूपातल्या धावा जातात, नो वाईट, एक्स्ट्रा स्वरूपातल्या लेग बाईज, त्या एकही पद्धतीने दिलेल्या नाही आहे. परंतु फटकेबाजी आधीच मानस बनवलाय, आधीच इरादा स्पष्ट केलाय, हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. 50 धावा पार करायच्या 4 षटकांमध्ये. वेद आलाय. एका चेंडूचा सामना मागच्या षटकामध्ये त्याने करून दाखवला होता आणि आता पुन्हा एकदा MIDC एंड कडून योगेश पाटील आपलं षटक, चेंडू क्रमांक 2 अराउंड द विकेट. डाव्या अकुरा हाताच्या फलंदाजाला अगदी यष्ट आहेत त्यांच्या बाजूने चेंडू गेलाय. 4था स्टंप असता तर हा मात्र बोल्ड असता, परंतु क्रिकेटमध्ये 4 स्टंप नाही आहेत, 3-3 असं कॉम्बिनेशन. आणि दुसरा चेंडू अप्रतिमरित्या हाताळण्यात त्याला यश आले. गुडलेन स्पॉटवर सातत्याने मारा करतोय, एक अँगल बनवून गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना डावकऱ्या हाताचा फलंदाजाला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू येतोय. यावेळी मात्र अप्रतिम टायमिंग आहे, परंतु ताकद नाही. झेल घेतलाय आणि विकेट परतावं लागणार आहे वेद यास. आणि हा मात्र मोठी विकेट वेदच्या स्वरूपातून, आणि वेदची जागा सांभाळण्यासाठी गेलेला आहे ऋषी वालेकर. मोठा फटका मारायचा होता वेदला, तसा प्रयत्न सुद्धा होता, ताकद कमी पडली. खऱ्या अर्थानं वाऱ्याचा झोत जो की MIDC एंडच्या दिशेकडून व्यासपीठ एंडला येतोय आणि त्याचा मात्र दुष्परिणाम वेदच्या फलंदाजीवर होताना पाहायला मिळतोय. इथे फायदा होणार आहे योगेश पाटीलला. 3 चेंडू त्याने टाकलेत, 3 मध्ये 1 विकेट, 1च धाव. कमबॅक करत असताना आपल्या षटकांसाठी शार्वी 11, 18 धावसंख्या. करण रनडे पाहिला तर 12. ऋषी वालेकर स्टान्स घेतोय, पवित्रा घेतोय, पंचांकडनं गार्ड घेतल्यानंतर सज्ज होते फलंदाजीसाठी उजव्या हाताने. यावेळी रिव्हर्स, कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, असता तरी काही फायदा नसता झाला, कारण की चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले. 6 धावा, षटकार. घेतलाय मात्र योगेश पाटील. एका बाजूने योगेश पाटील चांगल्या अप्रतिम रीतीने गोलंदाजी टाकत होता. व्ही मध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक धावत येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केले ऋषी वालेकरने. फायदा आहे, विन विन सिच्युएशन या क्षणी. भलेही चौकार नाही आला, परंतु आपला महत्वाचा खेळाडू मात्र स्ट्राईककडे जाणार आहे. 25 धावसंख्या. अर्ध्यापर्यंत गाडी पोहोचली. अलिबागला जायचं आहे, कार्लेखिंडीपर्यंत गाडी जाऊन पोहोचलेली आहे. इथून पुढचा प्रवास त्यांना चालू ठेवायचा आहे. षटक क्रमांक 2 आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येणार योगेश. पाणी पाणी ठीक आहे. पुढल्या षटकानंतर कृपया ड्रिंक्स ब्रेक होईल. अमोल पाटील, हो काय फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर वरून 1 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. क्रिकेटमध्ये जे क्लासिक सौंदर्य असतं ना क्रिकेटचं, जे लेदर क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं, ते सौंदर्य मात्र दाखवलेलं आहे. एक नजारा, एक नजाकत आलेला आहे ते ऋषी वालेकरच्या बॅटमधून.
सॉरी अमोल पाटीलच्या बॅटमधून आणि हा अप्रतिम चौकार धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यांवर. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूया आपण आणि वॉटरमॅनची भूमिका आशिष चांगल्या रीतीने पार करतात आणि याआधीचा फटका नक्कीच अमोल पाटील यांनी सजवला होता. अशा पद्धतीचे फटके ना आपल्याला लेदर क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये कमी, परंतु काय जबरदस्त फटका सजवला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चौकार आलाय. ऋषी वालेकरकडे आता स्ट्राईक असणार आहे. 2 चेंडूचा सामना करत असताना 7 धावा. महेश तरे आलाय. महेश तरे आणि तरेला मात्र दाखवले तारे. हा येतोय षटकारांचे वारे. 6 धावा. महेश थरे ज्याची फलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली होती, काय अफलातून फलंदाजी केली होती, त्यालाच मात्र प्रत्युत्तर द्यायचं असताना ऋषी वालेकर वचपा काढतोय. नेक्स्ट बॉल स्टान्स बदलण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्या आधीच ओळखलं महेश तरे यांनी. फुल टॉस दिलेला होता ऑफ एसटीच्या बराचसा बाहेर आणि लिगल डिलिव्हरी आहे. पंचांकडून कोणताही सिग्नल येणार नाही आमच्यापर्यंत. आणि शार्वी 11 टोटल धावसंख्या बनवलेली आहे ती 35. करंट रन रेट पाहतो तर 15. आस्किंग रन रेटकडे जाऊया तर 9 आस्किंग रन रेट पर पहिल्या प्रत्येक ओव्हर मागे 2.2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. नेक्स्ट बॉल वाराच्या दिशेने खेळायचा आहे. ऑफ एसटीच्या बराचसा बाहेर आलाय. दिशा दिले गॅपमध्ये चेंडू 1 2 3 अडवण्याचा प्रयत्न असफल. हा येतोय सीमारेषे बाहेरचा चौकार. 4 धावा. या चौकाराच्या जोराने धावसंख्या आकार घेते. 39 या आकड्यांवर 1 विकेट जरूर केलेला आहे. महेश तरे जितका धावा बनवल्या तितका मात्र द्यायतोय. यावेळी आतली कडा बॅटची ऑफ साईडला गेला. ऑन साईडला मारलेला फटका वाईटिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आलाय आणि इथे सुद्धा 1 धाव आलेले आहे तो ऋषी वालेकर याच्याकडून. महेश ने 11 धावा दिलेल्या आहेत. टोटल धावा बनलेल्या आहेत 40. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. तिसरा षटक चालू आहे मित्रांनो. तिसऱ्या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडूमध्ये 10 धावा आहेत. 40 झालाय. 40 झाल्यात. 8 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईककडे अमोल पाटील 7 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्यात. चांगला टचमध्ये आहे. परफॉर्मन्स चांगला झालाय.
महेश तरे फुलटॉस स्वरूपातला मारायचा होता वर गेलाय खाली कार्पेटच्या सहाय्याने चेंडू घरंगळत काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय 1 धाव पूर्ण अमोल पाटीलच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये 1 धाव ॲडिशन होताना 8 चेंडूचा सामना होत असताना 22 धावसंख्या त्याच्याकडे ऋषी वालेकर सुद्धा अप्रतिम फलंदाजी करून दाखवते 6 चेंडू केलेत आणि त्यामध्ये धावा बनवलेल्या आहेत त्या 18 टोटल धावसंख्या शार्बी 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 41 आता मात्र परतीच्या प्रवासाला हा सामना चाललाय 7 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस गेलाय पुन्हा एकदा महेश तरेला आसमान दाखवत असताना हा आसमानी षटकार 6 धावा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कुठलीही धावसंख्या ही सुरक्षित नसते ते या मॅचमध्ये दाखवून दिलेली आहे 50 धावसंख्या तसं पाहिलं तर मोठी धावसंख्या बनली होती 4 षटकांमध्ये आणि ही धावसंख्या सुरक्षित नाही आहे नवीन गोलंदाज आलेला आहे ऋषिकेश पाटील अमोल पाटील एक तारा एक सितारा ठरतोय आपल्या संघासाठी 50 धावांचा टार्गेट पार करत असताना 22 वैयक्तिकपणे धावसंख्येवर खेळतोय दुसऱ्या बाजूने ऋषी वालेकर त्याची सुद्धा चांगली 7 त्याला मिळालेली आहे 7 धावांमध्ये 24 जिंकण्यासाठी 3 पाहिजेत यावेळी बाहेरची कडा थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे अलगदपणे चेंडू फेकतोय यष्टीरक्षक सुद्धा होता गोलंदाज सुद्धा होता परंतु मधल्या दिशेला थ्रो करतोय 1 धाव इथे आले 48 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते धावफलकावर 2 धावांची आवश्यकता 5 चेंडूंमध्ये क्षेत्ररक्षक आक्रमकता दाखवावी लागेल परंतु आक्रमक झालेले आहे ते फलंदाज विस्फोटक फलंदाजी रिव्हर्स पॅटर्न शॉट ऋषीकडून 1 बाउन्स मागे जातो चेंडू चौकार विजयी होतोय शार्बी 11 संघ विजयी संघाचे अभिनंदन पराजित संघाला पुढल्या वर्षीसाठी शुभेच्छा आणि जबरदस्त सामना प्रेक्षकांनी पाहिला सर्वप्रथम पहिलं सत्र 3 षटकांमध्ये 20 धावा झाल्यानंतर होत्या नंतर महेश तरे यांची अफलातून आणि विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये तशाला प्रत्युत्तर देत असताना ऋषी वालेकर आणि अमोल यांची जबरदस्त आणि विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली आणि या फलंदाजीच्या जोरावर सामना अर्थातच जिंकवला तो शार्बी 11 या संघाचा कर्णधार की ज्याने 8 चेंडूमध्ये टोटल धावसंख्या बनवली ती 28 आणि यालाच जातोय या सामन्यासाठीचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ऋषी